एमडी मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या टोळीस अटक। 30 ग्रॅम एमडी मेफेड्रॉनसह 17,15,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखा युनिट 1ची कारवाई। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे मुज्जफर उर्फ मुज्जू शेख आणि त्याच्या 3 साथीदार हे एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ हॉटेल स्वागत द्वारका सर्कल नाशिक या हॉटेलमध्ये विक्री करण्याकरिता येणार आहे। सदर बातमीच्या आधारे हॉटेल स्वागत द्वारका सर्कल नाशिक येथे सापळा लावून मुज्जा उर्फ मुज्जफर मैनुद्दीन शेख, शेख फरहान रजा, अनिल मोतीराम वर्मा तसेच महिला हिना जीवन कापसे हे 30 ग्रॅम वजनाचा एमडी मेफेड्रॉन हा अंदाजे 4 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्याकडून 4 चाकी वाहन व मोबाईल फोनसह एकूण 17,15,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरप कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, प्रदीप महसदे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, उत्तम पवार, कैलास चौहान, विशाल देवरे, मिलिंद परदेशी, शर्मिला कोकणी, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्ठी, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मनीषा सरोदे, नाजिम पठाण अशांनी केली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।